नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पगार कधी होणार याबाबत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने गेल्या 2 महिन्यापासून भरपूर उमेदवार हे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात काम करत होते व या सर्व उमेदवारांचा एकच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नेहमी येत होता की सर पेमेंट कधीपर्यंत होईल। आपले विविध सबस्क्राइबर हे या संदर्भात कमेंट करून प्रश्न विचारत होते। जसे कोयल मंडाले यांची कमेंट्स आपण पाहत आहात, ऑफलाइन निवड झाली आहे सर, पेमेंट कसे होईल प्लीज रिप्लाय। शशांक देशमुख यांची कमेंट्स पाहत आहात, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आचारसंहिता लागल्यानंतर मंथली पेमेंट होईल काय। आकाश सुरवसे यांची कमेंट आपण पाहत आहात, प्लीज सर पगार कसे होणार, डॉक्युमेंट ऑल क्लिअर आहेत तरी पण पगार नाही झाला, 1.5 महिना झाला आहे सरजी। निलेश वाघ यांची कमेंट आपण पाहूया, सर पेमेंट कधी येणार आहे, मग परमनंट करणार का। शशांक देशमुख यांची कमेंट पाहूया, या योजनेअंतर्गत पगार होत नाही। मित्रांनो, अशा प्रकारच्या जवळपास 100 कमेंट्स या पगारासंबंधित आपल्या चॅनलवर आलेले आहेत। तर त्या संदर्भात आपण अगोदर देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पगाराची कार्यपद्धती काय राहणार। तरी देखील आज एक खूप महत्त्वाची अपडेट पगारासंदर्भात आलेली आहे, तर ती अपडेट आता आपण सविस्तर पाहूया। मित्रांनो, आता आपण जिल्हा माहिती केंद्र अमरावती यांचे अधिकारिक ट्विट पाहत आहात, जे ट्विट 7:26 केलेले आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थी यांना त्यांचे पहिले विद्यावेतन प्रधानमंत्री यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी अदा होणार आहे। सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण अमरावती जिल्ह्यात नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयात काम करणाऱ्या सर्व युवकांच्या मनात हा एक प्रश्न होता की आमचे पगार कधीपर्यंत होणार। तर मित्रांनो, 5 ऑक्टोबरपासून अमरावती जिल्ह्यापासून पगार होण्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले पगार हे देखील होणार आहेत। तरी मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। मित्रांनो, अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपण आपल्या या मराठमोळ्या माय मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।